2024-25 या सालातील जिल्हा परिषद शाळा फिरले येथील इयत्ता 7वीच्या वर्गाचा शुभचिंतन कार्यक्रम त्यानिमित्तानं आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत। तर सर्व मान्यवरांचं विद्यार्थ्यांचं मी प्रथमतः शब्दसन्मानाने स्वागत करतो। खरं तर शुभचिंतन याचा अर्थ विद्यार्थी पहिलं पाऊल या शाळेमध्ये पहिलीमध्ये पडले आणि आता हे विद्यार्थी 7वीपर्यंत आले आणि त्यांच्या पंखामध्ये गोल भरण्याचं काम त्यांना जे जे शिक्षक होते त्यांनी केलेलं आहे आणि हे पंखाची भाड घेऊन ते या शाळेतून बाहेर पडणार आहे। त्यासाठी त्यांना प्रेरणा शुभेच्छा देणं म्हणजे शुभचिंतन कार्यक्रम। आता वर्ग शिक्षक या नात्यानं हा वर्ग गेल्या वर्षी सन 2023-24 मध्ये इयत्ता 6वीमध्ये माझ्या ताब्यामध्ये आला। सुरुवातीची त्यांची सवय अध्यापन पद्धती किंवा त्यांचे जे गुण दोष होते हे मला माहीत नव्हते आणि माझे जे गुण दोष आहेत ते त्यांना माहीत नव्हते। त्यामुळं वैचारिक ऋणानुबंध समायोजन साधन थोडं अवघड जात होतं। म्हणजे ही गोष्ट प्रत्येक शाळेमध्ये घडत असते, आपल्या शाळेमध्ये घडते असं नाही, सुरुवात ही अशीच होत असते। परंतु नंतर विद्यार्थ्यांचं वैचारिक ऋणानुबंध आणि त्यांचे गुणदोष माझे गुणदोष विद्यार्थ्यांना माहीत आले आणि त्यामुळं आमची वैचारिक ऋणानुबंध असे बांधले गेले की आता हे ऋणानुबंध निसटणं तुटणं अशक्य आहे। आता या विद्यार्थ्यांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर शाळेत आल्यानंतर पहिल्यांदा विद्यार्थ्यांना काय थोडं शिक्षकांबद्दल अभिमान वाटतो। आल्यानंतर शिक्षकांचं काम करणं हे त्यांना अभिमानास्पद वाटतं। आल्यानंतर पहिल्यांदा आली की गाडी उभी होते न होते तोच विद्यार्थी काय करतात, सर पिशवी हेल्मेट द्या म्हणतात। कदाचित त्यांच्यात माझ्याकडे असं होतं। नंतर इथं आलं की गुड मॉर्निंग सर। नंतर विद्यार्थ्यांच्या एखाद्या वेळेला त्यांचा काय झालं म्हणजे चुकून तर आम्ही रागवतो, त्यांना थोडंफार समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो। परंतु त्यांना अशी पण सवय झाली की सर हे आपल्या चांगल्यासाठी भल्यासाठी सांगतायत आणि आम्हीही आमच्या जबाबदारीची जाण ठेवून त्यांना मार्गदर्शन करत असतो। आणि वर्गात आल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांच्या सवयी त्यांच्या हास्य विनोद एकमेकांची थोडी एकमेकांशी चर्चा समन्वय आमच्याशी त्यांचे जे कौटुंबिक शैक्षणिक प्रश्न असतात ते आमच्याशी ते शेअर करतात। तर अशा प्रकारे हे विद्यार्थी आता पंखात गोळी घेऊन बाहेर पडणार आहेत। म्हणजे असे हे जे अनुभव आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्याला आम्ही या इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांच्या बाहेर गेल्यानंतर थोडं बाहेर म्हणजे पोरकं होणार। म्हणजे यातून असं मला म्हणावं वाटतं की अशी पाखरे येते आणि स्मृती ठेवली जाते। खरं तर ह्या स्मृती आमच्या हृदयात मनाच्या एका कोपऱ्यामध्ये कुठेतरी साठवून ठेवल्या जातात आणि हेच विद्यार्थी मोठे झाल्यानंतर ते अमुक असं घडलेलं होते आम्हाला सांगत असतात, आता ते सांगत नाही। नंतर आता हे विद्यार्थी बाहेर गेल्यानंतर काहींच्या ज्ञानाच्या कक्षावरून जाणार आहेत, काही इंजिनिअरिंगला, काही डॉक्टरकीला, काही इतर क्षेत्रात, काही स्पेशल शेती म्हणून करू शकतात। तर त्यांचे जे अनुभव आहेत त्यांच्या ज्या ज्ञानाच्या कक्षा आहेत तर ते जे आपले अनुभव कक्षा प्रेरणा घेऊन ते उंच बहारी घेणार आहेत। आपले जे अनुभव इतर समाजासाठी शेअर करणार आहेत आणि त्याचा लाभ समाजाला व्हावा, आपल्या ज्ञानाच्या कक्षा समाजासाठी व्हावी या दृष्टीने आमची नेहमी सर्व शिक्षकांची वाटचाल चालू असते। तर अशी ही विद्यार्थी पुढील भावी आयुष्यात काही मोठे होतील त्याचप्रमाणे समाजासाठी त्यांचा उपयोग होईल। त्यामुळं असं म्हणावंसं वाटतं या घरट्यातून पिल्लू उडावे दिव्य देवणी शक्ती आभाळावर माया आणि उंबरट्यावर भक्ती। याचा अर्थ त्यांची स्वप्न ही मोठी असणार आहेत आणि ती साकार करण्यासाठी ती उंच बहारी बाहेर येणार आहे। परंतु ज्या शाळेनं ज्यानं इथं घडवलं पाया मजबूत केला त्या उंबरट्यावर भक्ती असणं त्यांचं कर्तव्य राहतं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। त्याचप्रमाणे हे विद्यार्थी बाहेर गेल्यानंतर आपला नावलौकिक वाढवून आपल्याबरोबरच
कुटुंबाचा, आई वडिलांचा आणि शिक्षकांचा नावलौकिक वाढवतील आणि त्याबरोबरच यांचाही नावलौकिक विद्यार्थ्यांचा वाढणार आहे अशा अपेक्षा सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांना पुढील यशस्वी शैक्षणिक जीवनासाठी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझी छोटीशी 4 शब्द प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.